तुम्ही बऱ्याचशा वेळेस विद्यार्थ्यांकडून ऐकलं असेल की मराठीचे प्रश्न खूप सोपे होते, परंतु माझे प्रश्न चुकले का? आता त्याचं रिझन हे आहे की तुम्ही सिली मिस्टेक करतात. मराठी विषय जो आहे अतिशय सोपा विषय आहे, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होते की प्रश्न जर थोडासा फिरून विचारला तर तुम्हाला ते प्रश्न समजत नाही. तर आज आपण तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास मराठी व्याकरणचे काही प्रश्न घेऊन आले आहोत. एमपीएससी पॅटर्न नुसार तुम्हाला कसे प्रश्न विचारलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी कसे गुण मिळवायचे हे पाहणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा, तत्पूर्वी जर तुम्हाला तलाठीची बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला तलाठीची बॅच ऑनलाईन स्वरूपात मिळणार आहे. 499 रुपये फक्त फीज असेल, 6 महिने व्हॅलिडिटी असेल याची. बघा यामध्ये विषय कोणते कोणते शिकणार, तर अंकगणित, बुद्धिमत्ता आपण शिकणार आहोत. ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह, ट्रिक्स आणि कन्सेप्ट नुसार शिकणार आहोत. मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह आपण शिकणार आहोत. काय मिळणार या बॅच मध्ये, तर बॅचची वैशिष्ट्ये बघा. संपूर्ण स्पर्धा परीक्षेचे जे पॅटर्न आहे, परीक्षेच्या पॅटर्न नुसारच तुम्हाला शिकवण्यात येईल. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असतील. अनलिमिटेड व्ह्यूज म्हणजे एक वेळेस तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस पाहू शकता. डेली डाऊट सेशन असेल, पीडीएफ आणि नोट्स तुम्हाला मिळतील. तर चला लवकरात लवकर तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे गुगल प्ले स्टोरवरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कोणतीही अडचण आल्यास तुम्हाला या नंबरवर संपर्क साधायचा, 90 11 37 38 82. पहिलाच प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे बघा एमपीएससीने. बघा, विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे होय. बघा एमपीएससी पॅटर्न थोडासा वेगळा आहे. ओके, जर तुम्ही मराठीचा विचार करतो म्हटलं टीसीएसचा, ओके, टीसीएस काय करायचा, तर तुम्हाला की नाही काय करायचा, तर तो तुम्हाला शब्द संग्रह जास्त विचार, शब्द संग्रह. ओके, आणि त्यामध्ये बी बघा शब्द संग्रह जास्त विचारला, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रॅमॅटिकली पार्ट खूप कमी राहायचा. ओके, आणि त्यानंतर ही बघा अशा व्याख्या ती जास्त विचारायची नाही. मग ग्रॅमॅटिकली भागमध्ये काय विचारायचे, तर नाम कोणता आहे, सर्वनाम कोणता आहे, त्याच्यामध्येही आता बघा तुम्ही जर अलंकार पाहिलं तर अलंकार जास्त वेळेस विचारायचे नाही. खूप काही गोष्टी होत्या. आता पॅटर्न थोडासा चेंज आहे. पॅटर्न मध्ये बघा एमपीएससी काय विचारते, तर तुम्हाला व्याख्या विचारतात. हे व्याख्या तुम्हाला करणं आहे, खूप महत्वपूर्ण आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. बघा मग या प्रश्नाचं उत्तर ज्याही विद्यार्थ्याला येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचे. विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे होय. आता बघा आपण आपल्या भावना किंवा आपले विचार किंवा मग आपल्या कल्पना जे आहे कोणासमोर तरी व्यक्त करत असतो, त्यासाठी आपल्याला एक भाषेची आवश्यकता असते. सिंपल गोष्ट आहे. तर मग आपण त्या भाषानुसारच आपण काय करत असतो विद्यार्थ्या मित्रांना. म्हणजेच बघा कोणी कोणाला काय करते, समजा जर आपल्याला समजा कोणाची आपली भावना व्यक्त करायची असेल तर आपण काय भाषेचाच उपयोग करत असतो ना. बघा आता तुम्ही लहानपणापासून विचार केला असेल तर तुम्हाला कधीही आईनं शिकवत असताना पहिल्यांदा हातवारे करून किंवा मग त्याच्या अनुभवातून अनुकरणातून आपण शिकलो. नंतर आपण भाषेचा उपयोग केला, आपले विचार मांडले, आपल्याला भूक लागली तर आपण त्यांना सांगायचो की भूक लागलेली आहे. मग हे आपण व्यक्त करत असतो कशामुळे, तर भाषेमुळे. अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवलेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय म्हटलेला आहे. बघा, मराठी भाषेच्या लेखनासाठी रिकामी जागा लिपीचा वापर करतात. हे प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. बघा मराठी असो, हिंदी असो, संस्कृत असो, मराठी, हिंदी आणि संस्कृत. ओके, तर या भाषांचा उपयोग करण्यासाठी आपण देवनागरी या लिपीचा उपयोग करत असतो. कोणत्या, तर देवनागरी या लिपीचा उपयोग करत असतो. बघा आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे. समोर तिसरा प्रश्न पाहणार आपण. आता तिसरा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. आता मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत. आता हा प्रश्न पोलीस भरतीमध्येही बऱ्याचशा वेळेस विचारलेला आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये तुम्हाला विचारलेला आहे. किमान तुम्हाला आता हे नवीन पॅटर्न नुसार बघा पूर्वी 48 वर्ण होते, आता किती आहेत, तर आता सध्या आहे 52 वर्ण. किती आहे, 52 वर्ण आहेत. तर हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सिंपल प्रश्न विचारलेले आहेत, तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. बघा आता त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे. चौथा प्रश्न, ध्वनी चिन्हांना काय म्हणतात. शब्दांश म्हणतात, अक्षरे म्हणतात, की वरचे ध्वनी म्हणतात, की यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो. बघा ध्वनी चिन्हांना, अक्षराच्या खुणांना किंवा मग आपण त्याला काय म्हणत असतो, बघा अक्षराच्या खुणाला नाही, आवाजाच्या खुणीला आपण काय म्हणतो, तर अक्षर म्हणत असतो. आवाज म्हणजे आवाजाच्या खुणीला काय म्हणतो आपण, अक्षर म्हणतो. हे थोडासा प्रश्न फिरून विचारलेला आहे. मग याला घाबरायचं नाही, अशा पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर सोडवायचे अक्षर म्हणतो. ओके, त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 काय म्हटलेला आहे तुम्हाला. बघा, विद्यार्थी या
जोड शब्दातील फोड संधी विग्रह ओळखा. आता संधी विग्रह ओळखायचा आहे हा प्रश्न तर पोलीस भरती मध्ये बऱ्याचशा वेळेस विचारलेला आहे. बघा, विद्यार्थ्याची फोड कशी होईल? विद्या अधिक अर्थी. ओके, आता संधी म्हणजे काय? साधने. आता याच्यातून कोणता शब्द निघतो लक्षात घ्या. याचा शेवटचा शब्द आणि याचा पहिला शब्द जो बी राहतो किंवा वर्ण आपण त्याला म्हणतो. बघा काय वर्ण राहील? तर याचा राहील आ आणि याचा राहील अ. विद्या आ आणि अ मिळून आ तयार होते. ओके, आ हे स्वर संधीचं उदाहरण आहे. म्हणजेच विद्या अधिक अर्थी विद्यार्थी होते. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. स्वर संधीचं उदाहरण आहे. दोन्ही स्वर मिळून आपण इथे एक स्वर तयार होतो म्हणून स्वर संधीचं उदाहरण आहे. ओके, चला समजलं असेल, समोर जाऊया. प्रश्न क्रमांक 6 बघा काय म्हटलेला आहे? तपोबल ही संधी कोणत्या प्रकारात सोडवता येईल? इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहोत बघा आपण. विद्यार्थी मित्रांनो, तपोबल हे जे आहे तपोबल हे शब्द कसा तयार झाला? तर इथं येईल विसर्ग. ओके, विसर्ग प्लस उ तयार होते. ओके, उ निघते. तर विसर्ग आणि उ मिळून काय तयार होईल? ओ तयार होते. याचा उच्चार ओ नुसार निघते. ओके, तपोबल आपण असं म्हणतो. ओके, तर याला काय म्हणणार? ऑप्शन क्रमांक 4 तपोबल. अशा पद्धतीने आपण विसर्ग संधी म्हणणार याला. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवता येते. ओके, चला समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. 7वा प्रश्न. संतोष या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते? आता बघा बरेचसे विद्यार्थी इथं गलती करतात. सन आणि प्लस तोष. आता अशा पद्धतीने जर तुम्ही सोडवलं तर तुमची इथं मार्क येत नाही. कारण हे बघा इथं सन, मग त्याला आपण जोडतो तर संतोष तयार होते. काही जण हे सोडून येतात सनतोष. आता ज्याला अभ्यास नाही आला तर ते सिली मिस्टेक करून टाकते. मग याचा उच्चार कसा होते बघा, याची फोड कशी होते? सम अधिक तोष असा तयार होते. संतोष, संतोष. ओके, चला ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8. सामान्यपणे भाववाचक नामे ही तयार करताना शब्दाला कोणती प्रत्यय लागतात? बघा भाववाचक नाम तयार करताना कोणकोणती प्रत्यय लागतात? तर याच्यामध्ये बघा भाववाचक नाम म्हणजे काय होते? ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ आणि केवळ इमॅजिन करत असतो किंवा कल्पना करत असतो, त्याला काय म्हणतो आपण? भाववाचक नाम. जसं की नवलाई, नवलाई. मग या नवलाई शब्दामध्ये कोणता प्रत्यय लागलेला? आई. ओके, समजलं. दादागिरी, दादागिरी. मग या दादागिरी म्हणजे दादा हे नाम आहे आणि त्याच्यामध्ये आपण गिरी ई हे प्रत्यय लावत असतो. गिरी. ओके, चला दादागिरी. आता याच्यामध्ये हे जे सर्व प्रत्यय आहे हे बी लागतात, हे बी लागतात आणि हे बी लागतात. म्हणजे वरीलपैकी सर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीनं भाववाचक नामामध्ये एवढे सारे प्रत्यय लागतात. ओके, त्याच्यावरून त्याची लिंग बी ठरवता येते आपल्याला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा काय म्हटलेला आहे. 9वा प्रश्न. माझे गाव मला फार आवडते या शब्दातील गाव या शब्दाचे लिंग ओळखायचे आपल्याला. शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे. पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुंसक लिंग आहे की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. काय म्हटलेलं आहे? गाव. मग आपण गाव म्हणत असताना तो गाव म्हणतो की ती गाव म्हणतो का? नाही. मग आपण फक्त आणि फक्त ते गाव म्हणतो. ओके, मग ते गाव म्हणतो तर हे ते वरून आपण ठरवतो की हे नपुंसक लिंगीचं वाक्य आहे. समजलं. तो पासून जर ठरवलं असतं, तो म्हटलं असतं तो मुलगा, तर हे पुल्लिंगी झालं असतं. ती मुलगी स्त्रीलिंग झालं असतं. ते मूल. ओके, हे नपुंसक लिंग झालं असतं. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवलेला आहे. आता प्रश्न क्रमांक आपण 10 पाहणार आहोत. बघा काय म्हटलेलं आहे. खालीलपैकी नपुंसक लिंगी शब्द ओळखा. तरस, बदक, मंदिर, वरीलपैकी सर्व. आता बघा आपण म्हणत असताना ते तरस, ते बदक, ते मंदिर असं तिन्ही पद्धतीने म्हणतो. ती बदक म्हणत नाही. समजलं. ती तरस म्हणत नाही, ती मंदिर म्हणत नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. ओके, अशा पद्धतीनं आपण 10 प्रश्न पाहिलेले आहे. हे प्रश्न आवश्यक आहे की तुम्हाला आवडले असतील विद्यार्थी मित्रांनो. जर हे प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.